मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. मित्रांनो, सरळ सेवा भरतीच्या संदर्भात सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळे अपडेट आहेत, तरी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व बघणार आहोत. व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत. यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष 40% आणि आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. ठीक आहे, म्हणजे या सर्व जिल्ह्यातील जे वेळापत्रक आहे ते त्यांनी जाहीर केलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही 3 कॉलम बघू शकता मित्रांनो, अनुक्रमांक, संवर्गाचे नाव आणि वेळापत्रक दिनांक. ठीक आहे, तर मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका यांचे जो कालावधी राहणार आहे परीक्षेचा तो राहणार आहे 18 जुलै 2024. ठीक आहे, तर हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये संलग्न राहणार आहे. संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक अशा प्रकारचे आहे. मुख्य सेविका पर्यवेक्षिका 18 जुलै 2024, आरोग्य परिचारिक आरोग्यसेवक महिला 19 जुलै 2024. सगळ्या जिल्ह्यासाठी ही तारीख राहणार आहे. आरोग्यसेवक पुरुष 40%, 22 व 23 जुलै 2024. आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 23 व 24 जुलै 2024 आणि कंत्राटी ग्रामसेवक 25, 29 व 30 जुलै 2024. अशाप्रमाणे वरील जिल्ह्यामध्ये यांची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्र व शिफ्ट याबाबत याचा अवकाश कळवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सुद्धा कळवण्यात येईल किंवा डिपार्टमेंटच्या माध्यमातून सुद्धा कळवण्यात येणार आहे. ठीक आहे, आणि हॉल तिकीटवर सुद्धा तुम्हाला त्याची माहिती देण्यात येणार आहे. ठीक आहे, याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो, महानिर्मितीची पदभरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि पेपरामध्ये हा मुद्दा आता सध्या गाजत आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काही नावे चुकीच्या वर्गात दारुशराचा आरोप आहे. याच्यामध्ये उमेदवाराचे म्हणणे काय हा याच्यात देण्यात आलेला आहे की महानिर्मितीच्या पदभरतीची वैधता ऑगस्टमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अधिकारी नवीन प्रतीक्षाआधी लागणार नसल्याचे सांगतात. उमेदवारांनी महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांची भेट घेतली, पण काहीच झाले नाही. प्रतीक्षा यादीत केवळ 2च नावे ठेवल्याने इतर जागा महानिर्मितीला रिक्त ठेवायचा आहे का हा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केलेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर धनंजय सावडकर यांचं काय म्हणणं आहे ते बघा की सर्व प्रक्रिया नियमानुसार आहे. आम्ही निवड यादी लावून उमेदवारांना नियुक्तीपत्रही दिले. रुजू न झालेल्या जागेसाठी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली असून तेथेही नियुक्ती होत आहे. यादीत वरच्या क्रमांकावरील मुलीला डावलून खालच्या क्रमांकावरील उमेदवारांची नियुक्ती झालेली नाही. कोण उमेदवार चुकीच्या संवर्गात टाकलेले नाहीत किंवा दाखल केलेले नाहीत. गरज पडल्यास ऑगस्ट 2024 पूर्वी प्रतीक्षा यादीबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येईल असे डॉक्टर धनंजय सावडकर जे आहे कार्यकारी संचालक यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, कार्यकारी संचालक मानव संसाधन महानिर्मिती मुंबई हे आहेत. ठीक आहे, असं यांचं म्हणणं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, पूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे की महानिर्मितीचा कनिष्ठ आणि सहाय्यक अभियंता पदभरती प्रक्रियेत अद्याप आवश्यक उमेदवारांची निवड झाली नसतानाच प्रतीक्षा यादीत कमी नावे आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये संताप असून बरीच पदे रिक्त असण्याचा धोका आहे. यादीत काही उमेदवारांची नावे चुकीच्या वर्गात दर्शवण्यात आलेली आहे असं यांचं म्हणणं आहे. पूर्ण डिटेल तुम्हाला पेपरामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट करून वाचू शकता. ठीक आहे, मी पूर्ण वाचत बसणार नाही कारण की व्हिडिओ लांब होईल. ठीक आहे, याच्यानंतरची जी अपडेट आहे मित्रांनो ती महत्त्वाची अपडेट अशी आहे. याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो की जे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं हे पत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं. तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की शासन निर्णय आहे आणि शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं आहे की राज्य शासन कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनातील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरून 50% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीत थकबाकीसह जुलै 2024च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. ठीक आहे, म्हणजे जो एरियस आहे तो सुद्धा
मिळणार आहे. ठीक आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भात विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकात खर्ची टाकण्यात येतात त्या लेख शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजुरी अनुदानित भागवण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेख शीर्षाखालील ज्या उपलेख शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबत खर्च टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्ची टाकण्यात यावा. ठीक आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक दिलेला आहे. तो असा आहे की 2024-07-10-52289505 असा आहे. ठीक आहे. हा संदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार. ठीक आहे. तर अशा प्रकारचं म्हणजे महागाई भत्त्यामध्ये जे आहे 46% 50%ची वाढ झालेली आहे. 4%चा जो महागाई भत्ता आहे तो 1 जानेवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्याचा एटेसुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे. ठीक आहे. याच्यानंतरची पुढील अपडेट आहे मित्रांनो. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो की सहाय्यक अभियंता स्थापत्या पदाच्या जाहिरातीबाबत जाहीर सूचना. CIDCOची ही जाहिरात आहे ज्याला आपण सिडको असे संबोधतो. फार महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो. सिडको महामंडळाने दिनांक 18/1/2024 रोजी सहाय्यक अभियंता स्थापत्या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच दिनांक 15/3/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्रकाद्वारे सदर जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या रिक्त पदांच्या आरक्षणार्थ बदल करण्यात आल्याचे कळवण्यात आले होते. ठीक आहे. अन्वये उमेदवारांना त्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये प्रवर्ग बदलायचा असल्यास ऑनलाईन लिंक सिडको संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल असे कळवण्यात आले होते. शासन दिनांक निर्णय 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जातीचा प्रवर्ग बदलू इच्छित असणाऱ्या उमेदवारांकरिता स्वतंत्रपणे लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. जात प्रवर्ग बदलण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी महत्त्वाच्या सूचना आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी पहिली सूचना आहे याच्यामध्ये IBPS.CID/COAPR23 या लिंकद्वारे तुम्हाला आपला वर्ग जो आहे OBC आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ज्याला आपण EWS म्हणतो किंवा खुला आराखीव प्रवर्गातील ओपन किंवा खुला विद्यार्थी उमेदवारांना त्यांचा प्रवर्ग बदलू SEBC प्रवर्गातून दिनांक 11/7/2024 ते 27/7/2024 या कालावधीत अर्ज सादर करता येणार आहे. ठीक आहे. वरील मुद्दा क्रमांक 1 अन्वये प्रवर्ग बदलू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरता यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना जर त्यांचा प्रवर्ग बदलून इतर प्रवर्गातून नव्याने अर्ज सादर करायचा असल्यास पण तुम्हाला जे खालची स्टेप फॉलो लागणार आहे ते आहे अशा उमेदवारांना नजीकच्या काळात www.CIDCO.maharashtra.government या सिडको संकेतस्थळावर करिअर सेक्शन अंतर्गत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल व त्या लिंकद्वारे नव्याने अर्ज सादर करावा लागणार आहे. नंतर आहे तसेच नव्याने परीक्षा शुल्क भरावे लागेल व याआधी भरणा करण्यात आलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळणार नाही. एकापेक्षा अधिक अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या अर्जापैकी त्यांनी सादर केलेला शेवटचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक अर्जाला तुम्हाला वेगळा जे आहे तो फीज भरावी लागणार आहे. नंतर आहे मित्रांनो वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 व्यतिरिक्त नव्याने अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरता नजीकच्या काळात www.CIDCO.maharashtra.government.in या संकेतस्थळावर करिअर सेक्शन अंतर्गत लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता उमेदवारांनी सिडको संकेतस्थळावर भेट द्यावी. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे पत्रक आहे मित्रांनो. याच्यानंतरची जी मुख्य अपडेट आहे ती आता आपण बघूया. सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की ऑर्डिनन्स फॅक्टरी नागपूरच्या जागा निघालेल्या आहेत. तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. ऑर्डिनन्स फॅक्टरी नागपूर करता डिटेल व्हिडिओ मी आता थोड्या वेळात बनवणार आहे. ठीक आहे. तर चला बघूया याच्यानंतरची अपडेट काय आहे. तर याच्यानंतरची अपडेट आहे मित्रांनो क वर्गाची भरतीसुद्धा MPSCतून करणार मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती. ठीक आहे. गट कच्या ज्या भरत्या त्यासुद्धा MPSCच्या माध्यमातून घेण्याची जी परवानगी आहे ती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली आहे. MPSC बोर्डाकडे आता परीक्षा देण्यात येणार आहे ज्याची सर्व विद्यार्थ्यांना वाट होती कारण की भरपूर घोटाळे ज्या परीक्षेमध्ये झालेले आहेत. तुम्हाला माहीतच आहे तलाठी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असतानाही आता सर्व भरत्या पूर्ण झाल्यानंतर ह्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या आता MPSCकडे देण्यात येत आलेल्या आहे. MPSCने अगोदरच भरती मागितलेल्या होत्या परंतु शासनाने नकार दिला होता. सर्व प्रकारच्या सर्व डिपार्टमेंटच्या भरत्या झाल्यानंतर आता
यांचं म्हणणं आहे की आता MPSCने भरता घ्यावा. आता जागाच राहिलेल्या नाही मित्रांनो, भरती कुठून घ्यावी. चलो काही असं उशिरा का होईना पण येणाऱ्या भविष्यात जो तो फायदा होणार आहे बाकीच्या विद्यार्थ्यांचा जनताकरता शुभेच्छा आहे. कारण की आता MPSC बोर्डाकडे ह्या परीक्षा देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता शासकीय सेवेतील विविध पदांसाठीची परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनाकडून केलेली आहे. गट क संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत प्रश्न अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. शिक्षक, तलाठी, आरोग्य आदीसह विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व गैरव्यवहाराचा प्रकारामुळे परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. तसेच शासकीय सेवेतील गट क वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया MPSC मार्फत राबविण्यात यावी, असे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात यावी, यासाठी निर्णय 2022 मध्ये घेण्यात येऊन प्रशासकीय पातळीवर याची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्याप ही शासकीय भरती प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत सुरूच असल्याचे निदर्शनास आले. यावरून आमदारांनी प्रश्न विचारला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर उत्तर देताना सांगितले की शासन निर्णय दिनांक 2 नोव्हेंबर 2022 नुसार गट क मधील फक्त लिपिक वर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आली आहेत. लिपिक वर्गीय संवर्गातील प्रथम टप्प्यात लिपिक टंकलनिकाची पदे आयोगामार्फत भरण्यात येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. याच्यात अनुसरून जी दुसरी अपडेट आहे ते सुद्धा आपण बघूया. लोकसेवा आयोगामार्फत गट क मधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत याच्यामध्ये 23-41-3 श्री सतेज उर्फ बंटी पाटील, डॉक्टर प्रज्ञा सातव, श्री राजेश राठोड, डॉक्टर वजाहत मिर्झा, सन्मान्य मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय, असे एक प्रश्न विचारलेले आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे मित्रांनो, शासकीय सेवेतील गट क वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवण्याकरता सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठी सन 2022 मध्ये निर्णय होऊनही प्रशासकीय पातळीवर त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने अद्यापही शासकीय भरती प्रक्रिया खाजगी कंपन्यांमार्फत सुरू असल्याचे मार्च 2024 मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे. हे खरे आहे काय? तर असल्यास शिक्षक, तलाठी, आरोग्य व इतर विविध परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व गैरव्यवहाराच्या प्रकरणामुळे सदर परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटना व विविध विद्यार्थी संघटनांनी केली असून याबाबत कायदा करून संबंधित दोषीवर कारवाई करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. हे खरे आहे काय? नंतर असल्यास सदरहून भरती प्रक्रिया होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क वर्गाची भरती परीक्षा करण्याबाबत अंमलबजावणीबाबत शासनाने कोणती कारवाई केली व करण्यात येणार आहे ते सुद्धा कळवावे. नसल्यास विलंबनाची कारणे काय आहे ते सांगावे. ठीक आहे. याच्यानंतर एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी काय म्हटले ते बोला. त्यांनी काय म्हटले ते बघा. तर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 2/11/2022 अनुसार गट क मध्ये फक्त लिपिक वर्गीय संवर्गातील पदे महाराष्ट्र सेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यात आलेली आहेत. लिपिक वर्गीय संवर्गातील प्रथम टप्प्यात लिपिक टंकलेखनाची जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. गट क मधील अन्य पदांच्या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक 21/11/2022 मध्ये नमूद केलेली TCS, ION व IBPS या खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये हे अंशतः खरे आहे. विविध परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. गट क संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. याचा प्रश्न उद्भवत नाही. हे तुम्हाला हेडलाईन दिसतच असेल. तर म्हणजे भविष्यामध्ये ज्या परीक्षा आता लवकरात लवकर महाराष्ट्रातल्या ज्या सरळ सेवा परीक्षा आहे गट क पर्यंतच्या सर्व सरळ परीक्षा ज्या MPSC आता घेणार आहे. ठीक आहे. बाकीची आणखी काही अपडेट माहिती आहे तर त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवून ते देणारच आहोत. याच्यानंतर जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तुम्हाला याच्या व्हिडिओतून देण्यात आलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलेला होता की ऑर्डनन्स फॅक्टरी जे आहे पुण्याची ऑर्डनन्स फॅक्टरी आणि भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी ते जागा निघालेल्या आहेत. ज्यांना कोणाला अप्लिकेशन करायचं आहे ते करू शकता. याच्यानंतर आता नागपूर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत. त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओतून देईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.